हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ईश्वर आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. नवीन एका दिवसाच्या आणि नवीन एका ब्लॉगची आपण सुरुवात करूया. पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे काल रात्रीपासून लाईट गेलाय, त्याच्यामुळे सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार आहे. इन्व्हर्टर आहे आमचं, पण ते सुद्धा संपलेलं आहे. फक्त लाईट पेटतील एवढाच आहे. तर ते रात्रीसाठी सेव्ह करून ठेवलंय. जर रात्री लाईट नाही आली तर अंधारात राहावं लागेल, त्याच्यामुळे लाईट्स वगैरे बंद केल्या आहेत. बाहेरचे जे लाईट्स आहेत त्याच्यावरच हे करायला लावलं आहे. लाईट गेल्या त्याच्यामुळे मोटार चालू नाही करू शकत आणि पाणी संपूर्ण संपलं आहे. त्यासाठी बघा अशा बालद्या मांडलेल्या आहेत पावसाच्या पाण्याचा. आणि पावसाने आमचं एक झाड सुद्धा मोडलेलं आहे फणसाचं, जे की येऊन केळीच्या झाडावर पडलेलं आहे. तर सकाळीच आहे. आमच्या मनी म्याव बघा इकडे, ही एक मनी आहे आमचीकडे आणि ही एक मनी आहे. तर या मण्या आहेत ना, त्या आमच्याकडे आलेल्या आहेत स्वतःहून. तर आम्ही त्यांना पळवलं नाही, तर त्यांना ठेवलाय तर त्या मागेच राहतात. आणि पूर्ण असा निसर्गाचा मोसम. आता कुठेतरी पाऊस थोडा कमी झालेला आहे, नाही तर खूप धो-धो पाऊस चालू होता आमच्याकडे. पाऊस पडत आहे तर मग तसंच जेवायला आहे ना, कांद्याच्या वडी बनवायला लावल्या आहे. अगदी आपण कांद्याच्या भज्याला करतात तसंच बॅटर बनवलं आहे. फक्त डीप फ्राय करायच्या ऐवजी शॅलो फ्राय करायला लावलेला आहे. खूप पाऊस होता ना, त्यामुळे ना मी वडापावचं शॉप बंद केलं होतं आणि ना हा संध्याकाळी ना फणस कापायला घेतला होता. आमच्या वैभव दादाने आम्हाला दिला होता आणि ह्या वर्षीचा हा फर्स्ट काप्या फणस होता. आणि फणस काढता काढता त्याचे गरे काढता काढता गरे खाल्ले नाही तर असं कधीच होत नाही. एका साईडला गरे खाल्ले, एका साईडला आमच्या पोटामध्ये सुद्धा गेले. छोटूसा फणस होता त्यामुळे वाटकाभरच त्याचे गरे निघाले, पण गरे खूप गोड आणि मोठे होते. आता भूक लागली संध्याकाळची, तर त्यात बनवले आहे चीज मॅगी. असं अशी चीज मॅगी बनवली आहे, ती फक्त करायची आहे. आलेला आहे सगळीकडे अंधार आणि त्याच्यामध्ये मी आता खाणार आहे चीज मॅगी. आणि आज आपण बनवणार आहोत फ्राय राईस. त्यासाठी बासमती तांदूळ ना सकाळी शिजवून ठेवला आहे. आणि जेव्हा फ्राय राईसची रेसिपी करेल तेव्हा तुमच्यासोबत मी ती रेसिपी नक्की आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. भाव्याची खेळणी होती ती सगळी उचलून ठेवली आहेत. आम्ही भाव्याला आहे ना मोबाईल देण्यापेक्षा तिला आहे ना खेळण्याने खेळायला जास्त लावतोय. म्हणजे मोबाईलची तिला जास्त सवय नको. खेळणीने दिली तर ती तिची तिची खेळ आणि ती खेळण्याने खूप छान प्रकारे खेळते. असं नाही की ती मोबाईलला हात लावत नाही, मध्येच तिला मोबाईल दिसला तर हात लावते. पण तिला एवढं अजून काही समजत नाही मोबाईलचं. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तिला खेळण्यांची आपण आवड लावूया, म्हणून ही सगळी खेळणी आम्ही तिच्यासाठी ठेवली आहेत. बरीचशी खेळणी तिची आहेत भाव्याची. तुम्हाला दाखवते काय काय आहेत ती, कुठे कुठे आहेत ती. इकडे हा एक टब भरले आहे, ह्याच्यामध्ये बातुकलीची खेळणी आहेत. रूम मध्ये आहेत. एक या टपामध्ये सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये माझा ट्रायपॉड सुद्धा आहे. प्लस इकडे सगळे तिचे सॉफ्ट टॉईज आहेत. बऱ्याच दिवसांनी मी बनवले आहेत मोमोज, चिकन मोमोज बनवले आहेत खाण्यासाठी. इकडे घेतलेलं आहे लसूण, अद्रक आणि मिरची. तुम्हाला लसूण तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता ह्याचं मी थोडंसं दरदरं वाटण करून घेणार आहे. इकडे मिरचीचं वाटण करून घेतलं, इकडे अद्रक लसूणचं वाटण करून घेतलं आहे. अंडी आहेत, कांदा कापून घेतला आहे, काळी मिरी वाटून घेतली आहे. त्याच्यानंतर तिकडे सोया सॉस आहेत आणि बाकी सगळे सुहानाचे सॉस आहेत. ह्याच्याने मी ना एकदा दोनदा बनवले होतं आणि मला टेस्ट आवडली, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि थोडंसं चिकनचा खिमा आहे तर तो सुद्धा घालणार आहे मी. फ्राय राईस बनवताना आपल्याला लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि त्याला छान असं तापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि या रेसिपीला आपल्याला थोडंसं तेल जास्त घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये मिरचीचा ठेचा घालून ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा घालून त्याला ना मऊसूत होईपर्यंत शिजवून वगैरे घ्यायचं आहे. कांदा शिजेपर्यंत आपल्याला एकाकडे ना सर्व सुहानाचे जे सॉस आहेत तर ते वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत. कांदा मऊसूत झाल्यानंतर ना तो थोडासा आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे. मध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि फेटलेलं अंड त्यामध्ये घालूनच क्रॅम्बल एक करून घ्यायचं आहे. मग कांदा आणि अंड एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ना शिजवलेला बासमती राईस घालून घ्यायचा आहे आणि तो टॉस करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला काळी मिरी, सुहानाचा रेड चिल्ली, ग्रीन चिली आणि सोया सॉस आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये विनेगर घालून घ्यायचं आणि हे सर्व जे सॉस आहेत ते आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही प्रोसेस आहे ना आपल्याला हाय फ्लेमवरच करायची आहे. गॅस शेवटी आपल्याला त्यामध्ये मीठ आणि थोडंसं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे की झाला आपला फ्राय राईस तयार. आपली एक बॅच करून रेडी आहे. आता ही दुसरी बॅच करते, कारण की एकदाच केलं असतं तर त्याची टेस्ट थोडी बिघडली असती, त्याच्यामुळे
दुसरी बॅच करते. इकडे आपल्या फ्राय राईसची दुसरी बॅच सुद्धा रेडी आहे. हव्याला आहे ना डॅडाच्या पीसीचे कीबोर्डचे ना असे बटणं दाबायला खूप आवडतात आणि ती त्याच्यामध्ये एन्जॉय करते. असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लस फॉलो करायला विसरू नका. असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लव्ह यू ऑल.